तुम्ही वैज्ञानिक निकोला टेस्ला हे नाव ऐकलंय का? हो, अगदी बरोबर. एलॉन मस्कची टेस्ला ही यांचीच तर उत्पत्ती. आणि नुकतीच एलॉन मस्कच्या टेस्ला या कारचं मुंबईत BKC येथे पहिलं शोरूम उभं राहिलं आहे. निमित्ताने टेस्लांच्या काही चांगल्या सवयींचा केलेला हा लेखाजोखा. मन आणि स्वच्छता यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो हे शतकांपूर्वी टेस्लांनीच तर सांगितलं आहे. टेस्लांचे याविषयीचे विचार प्रथमदर्शनी वेडसर वाटल्या बिगर राहणार नाहीत. हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू मोमेंट्स विथ दीप्ती, जिथे गोष्टी, विचार आणि अनुभव जुळून एक खास मोमेंट तयार होतो. चला तर मग सुरू करूयात आजचा खास मोमेंट. निकोलस टेस्ला विज्ञानाचे महान संशोधक होते, पण त्यांचे आयुष्य केवळ विज्ञानापुरते मर्यादित नव्हते. त्यांना स्वच्छतेची विशेष आवड होती. ते म्हणायचे की एक स्वच्छ शरीर आणि स्वच्छ मनच खरी प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीचा पाया असतो. जे काही सुचतं आणि जे काही त्यातून बनतं ते स्वच्छतेमुळेच, असं त्यांचं ठाम मत होतं. ठिकाण स्वच्छ असेल तर करोडोंच्या उलाढाली शक्य होतात, असं ते म्हणायचे. निकोला टेस्ला अत्यंत काटेकोरपणे स्वच्छता पाळायचे. बिंग इन्व्हेंटर कोणताही प्रयोग करताना ते आधी उपकरणं आणि जागा अगदी नेटनेटक्या ठेवत, आजूबाजूचा कचरा साफ करत. खोटं वाटेल पण ते रोज 18 नॅपकिन्स वापरायचे. 1-2 नाही तर तब्बल 18 नॅपकिन्स एव्हरी डे. त्यांना बॅक्टेरिया आणि जर्म्सविषयी भीती वाटायची बरं का. एक्स्ट्रीम क्लीनलीनेसमुळे त्यांना जर्मोफोबिक झाले होते. ते जर्मोफोबिक कमालीचे इंजिनियर होते बघा. एखादं मशीन बनवायच्या आधी ते त्यांनी मनात ॲज इट इज व्हिज्युअलाइज केलेलं असायचं. ॲज इट इज. त्यांच्या फारशा ब्लू प्रिंट देखील अवेलेबल नाहीत. ते म्हणत की बिफोर यू बिल्ड इट आउटसाईड, बिल्ड इट इनसाईड युअर माइंड. म्हणजे किती स्ट्रॉंग होतं त्यांचं व्हिज्युअलायझेशन. ते फक्त 2 ते 4 तासच झोपत बरं का. उरलेला वेळ फक्त वाचन, प्रयोग आणि विचार करण्यात घालवत. चालायची तर त्यांना विशेष आवड होती. शरीर चाललं की मन देखील वाहत राहतं असं वाटायचं त्यांना. टेस्ला कधीच असे एकांतात नाविन्य जन्माला घेतं असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी त्या नाविन्याच्या शोधात त्यांनी कधी लग्नही होऊ दिलं नाही स्वतःचं. शिस्तबद्ध जीवनशैली असलेले टेस्ला फाजील असा वेळ कोणत्याच गोष्टींना देत नसत. ते म्हणायचे थोडंसं आजूबाजूला नीट केलं तर कोरोनाची उलाढाल पण मन लिलया हाताळू शकतं. आणि हे खरंच आहे ना. आपण घरात असतो, आपण जर आपलं बेड अस्ताव्यस्त असेल, पाण्याची बाटली इकडे तिकडे पडली असेल, कचरा डस्टबिनच्या बाहेर असेल आणि कपडे देखील इकडे तिकडे पडले असतील तर आपल्याला पण अस्वस्थ येतं की नाही. पण जरा बघा, जागा आवरली, खिडकी उघडली, एखादी उदबत्ती लावली तर मग कसं मनासारखं वाटू लागतं की नाही. हेच तर आहे मनाचं आणि स्वच्छतेचं नातं. स्वच्छता केवळ शरीरापुरती मर्यादित कुठे आहे. ती आपली मनाशी जोडलेली आहे. ती आपली मनशांती घडवते. लोक म्हणतात की काय करायचं इतकं करून, कशाला सारखं करत बसायचं आहे. पण हे फक्त बाहेरील गोष्टींपुरतं मर्यादित कुठे असतं. शरीराची आणि परिसराची स्वच्छता ही आपल्या मनावर खोल परिणाम करते. त्याने मन प्रसन्न होतं, चांगलं वाटायला लागतं, विचारांचा गोंधळ सुटत जातो. अभ्यास, घरकाम, ऑफिस वर्क, कोणतीही गोष्ट एकाग्रतेनेच करता येते. प्रत्येक सकाळी जर आपण आजूबाजूचा परिसर नीट ठेवतोय तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसभरावर होतो बरं का. जिथे स्वच्छता असते तिथे नकारात्मकता देखील टिकत नाही. तुम्ही आजपासून एक छोटासा बदल करून पहा. आजूबाजूला स्वच्छता ठेवा, मग बघा काय अनुभव येत आहेत. आणि आलेले अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा. चला तर मग हीच खरी गुरुकिल्ली आहे शांततेकडे जाण्याची. तुम्हाला आजचा हा विचार प्रवर्तक मोमेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा सुंदर विचारांसाठी भेटत राहा मोमेंट्स विथ दीप्तीवर.